जळगाव जिल्ह्यातील पारोळा जामनेरात हरकतींची अतिवृष्टी, हरकतींसाठी झालेल्या गर्दीने पालिका कार्यालय फुल। नाशिक जिल्ह्यात मालेगावातील कलेक्टर पट्ट्यात समस्याच अधिक, प्रभाग 11 रस्त्यांसह पाणी, गटारी, पथदिव्यांचे प्रश्न प्रलंबित, मनपाचं कर नियमित भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार। नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिकांच्या मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस, नंदुरबारात 223 वैयक्तिक हरकती प्राप्त, तळोदा पालिकेकडे 700 तर शहाद्यात 4500 मतदारांनी घेतलाय मतदार याद्यांवर आक्षेप। धुळे जिल्ह्यात मॉंकी पॉक्स रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, 340 रुग्णांची तपासणी। महापालिका आरोग्य विभागातर्फे बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात तपासणीसाठी 15 कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे अज्ञात वाहनांची धडक, सासरा सुनेचा मृत्यू, शिवडंगे शिवारातील घटना, 2 मुली गंभीर जखमी। जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यात जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून घरी परत येत असताना शिक्षकेला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला। ही घटना दिनांक 14 रोजी सायंकाळी घडली। नाशिक जिल्ह्यातील येवला येथे महिला इच्छुकांमध्ये रंगणार राजकीय चढाओढ, 13 जागा महिलांसाठी आरक्षित। नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी म्हणतात पीक कापणी प्रयोग करा आणि भरपाईचा बघा, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या आशेवर। धुळे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या आरक्षणापाठोपाठ आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाले। या आरक्षणामुळे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 28 जागा महिलांसाठी राखीव झाल्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील केळगाव येथे सोने चांदीने गाठला उंचाक, सोयाबीनला मात्र कवडीमोल भाव, निवडणुकाच्या तोंडावर भाव पडले, शेतकऱ्यांना चिंता। जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील वागडू येथील तरुणाच्या सारी कार्यक्रमाला गेलेल्या रोकडे तांडा येथील तरुणाच्या हृदयविकारांच्या झटक्याने मृत्यू झाला। राजेंद्र प्रल्हार पवार असे मृताचे नाव आहे। नाशिक जिल्ह्यात देवळा शहरातील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी, शिस्तभंग करणारे वाहन चालकावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई। नंदुरबार शहरातील मंगळ बाजारात मंगळवारी दिवाळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। यात चिवडा तयार करण्यासाठी लागणारे विविध पदार्थ खरेदी करताना नागरिक। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्स या आजाराच्या राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला। या रुग्णावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात 1 महिन्यात थकीत वेतन देण्याचे आश्वासन, थकीत वेतनासाठी शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन। जळगाव जिल्ह्यात काम ठप्प, धुळीचे उठले लोट, एरंडोल रस्त्यावर प्रवाशांची जीवघेणा कसरत, अपघातांच्या प्रमाणात वाढ, तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष, तातडीने रस्ता पूर्ण करण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील खेडगाव येथे वेलीवर गड दिसेना, सततच्या पावसामुळे द्राक्षबाग संकटात, दिंडोरी, 5 महिन्यापासून शेतात पाणी असल्याने मूळ सडली, नुकसान भरपाईची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नंदुरबार तर्फे स्थापन करण्यात आलेले शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी हॉल येथे प्रदान करण्यात आला। धुळे जिल्ह्यात हिरे रुग्णालयात होणारे हाल थांबवण्यात यावे, समाजवादीचे अधिष्ठाता यांच्या निवेदनाद्वारे मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील कारंजी येथे घर देता का घर वाहून गेलेल्या कुटुंबावर निवारा शोधण्याची वेळ, नवीन घरकुल मिळण्याची प्रतीक्षा, ऐन दिवाळीत कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ। जळगाव जिल्ह्यात बडगाव तालुक्यातील गुळे येथे पशुवैद्यकीय दवाखाना रामभरोसे, जनावरांची हेळसांड, प्रथम श्रेणी दवाखाना असूनही डॉक्टर कर्मचारी अनुपस्थितीत, जनावरांचा उपचार करणार कोण? नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदींची लगबग, खरेदीचा उत्साह, तयारी वस्तू फराळांच्या ग्राहकांची पसंती। नंदुरबार जिल्ह्यात निधी मिळत नसल्याने नर्मदा काठावरील बोट एम्ब्युलन्स सेवा ठरते कुचकामी, मागणी करूनही निधी मिळेना, नागरिक उपचारासाठी जातात गुजरात राज्यात, रुग्णांचे हाल थांबवण्याची मागणी। धुळे जिल्ह्यात मनपाच्या LED कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार, उच्चस्तरीय चौकशी करा, उद्धव सेनेचा आरोप, जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन। एसटीतून आवडेल तेथे प्रवास, भाडेकपातीमुळे आणखी स्वस्तात, 7 ते 4 दिवसांचे पास, दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रवासांची योजना। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात श्रमदानातून एकाच दिवसात 52 वनराई बंधारे, समृद्ध पंचायत राज अभियानातून जलसंधारणाला चालना, बंधाऱ्यासाठी ग्रामस्थ सरसावले। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला गॅस सिलेंडरसह 2.25 लाखाचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केले रॅकेट। नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील मोड येथील कोबीटीआर हायस्कूलच्या आवारात हरित सेनेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले।
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात पटेल कॉलेजमध्ये साहसी अभियानाचे शुभारंभ, विद्यार्थिनींना योग्य अभ्यास करण्याचे आवाहन. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे अल्पवयीन मुलीची केली सुटका, आरोपी गजाआड, पीडिता गर्भवती, पोलिसांनी लावले वाढीव कलम. जळगाव जिल्ह्यातील पारोळे येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने एरंडोल येथील प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे भिकुसा हायस्कूलच्या स्वप्नीलजी राज्य स्पर्धेसाठी निवड, शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी. नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या हे पीक जोमात असून भाताच्या ओंब्या दिसून लागले असून परिसरात या भाताचा सुगंध पसरत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतं या उद्धट भावनेने गरजू विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप करून समाजात एक आदर्श निर्माण करण्याचा सत्मार्ग आहे, असे प्रतिपादन साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी साक्री येथे व्यक्त केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील आईवडील सद्गुरू आणि शिवचरणी लीन व पंडित प्रदीप मिश्रा यांच्या यशाचा कानमंत्र. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामनेरला प्रभागामध्ये मतदारसंख्येत तफावत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व काँग्रेसचे अशफाक पटेल यांनी केला. त्यांनी मुख्याधिकारी नितीन बागुल यांना निवेदन देत आक्षेप नोंदविला. नाशिक जिल्ह्यातील वांगणसुळे येथे नव्या गटात येणार नवी राजकीय समीकरणे, मागपाचे वर्चस्व तरी बदलत्या परिस्थितीत राहणार चुरस. नंदुरबार जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, तसेच नवरात्रीतही पाऊस झाला. त्यामुळे या पावसात आकाशकंदील भिजून खराब होऊ नये, या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी बाजारात वॉटरप्रूफ आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध झाले. धुळे जिल्ह्यातील मालपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या मतदार यादीत घोळ, दुरुस्तीची मागणी, हरकतींना मुदतवाढ, आयुक्तांची घेतली भेट. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारेत प्रवासी निवारा शेडची दुरवस्था, विदारक स्थिती, प्रवाशांना उभे राहणेही कठीण, महिला प्रवाशांना सहन करावा लागतो त्रास. नाशिक जिल्ह्यातील ओझर टाउनशिप येथे जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेचा स्नेह मेळावा. नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसावर दिवाळी सण आला असल्याने मंगळवारी नंदुरबारात भरलेली आठवडे बाजारात नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती. धुळे जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन रोडवर मजुराला मारहाण. अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू ग्रामपंचायत विकास कामे कागदपत्रे दाखवून बिले काढते असा आरोप करीत विकास कामे दाखवा आणि बक्षीस मिळवा म्हणत कर्जत तहसील कार्यालयासमोर सागर गिरे आणि कृष्णा गिरे या युवकांनी उपोषण सुरू केले. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील प्रताप विद्या मंदिर उर्दू विभाग येथील उपशिक्षक एजाजुद्दीन कबीरुद्दीन शेख यांना जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर राज्यस्तरीय ज्येष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे सर्वसामान्यांच्या दिवाळीसाठी लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी फराळ विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटगणांचे आरक्षण जाहीर झाले असून प्रस्थापित बहुतांश दिग्गजांचे गट सुरक्षित असल्याचे चित्र आहे. तथापि बदलते राजकीय समीकरण व राजकीय ध्रुवीकरण यात मात्र काही न कट शहराच्या राजकारणाच्या धोक्याची चिंता असल्याने जिल्ह्यातील राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात विकसित भारत उपक्रमांतर्गत भारत सरकार यांच्याकडून आयोजित केलेल्या बिल्डथॉन 2025 या लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या निकषानुसार महाराष्ट्रातून 3 शाळांची निवड झाली. यामध्ये सहभागी होण्याची संधी येईल रेसिडेन्शियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास मिळाली.